श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे. यामध्ये माझा मित्र संतोष बबनराव शिरगिरे याला आपण आमंत्रित केलेलं आहे. संतोष, मातृत्वाचा जागर या मालिकेमध्ये आपला जो संवाद चालू आहे त्या संवादाच्या समारोपाकडे जाताना एक प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे कानमंत्र आपल्याला मिळत असतात. शिक्षक असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, हितचिंतक असतील, आप्तेष्ट असतील, परंतु आईकडून असा काही कानमंत्र मिळाला आहे का की ज्यामध्ये तुला आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस तो आईचा कानमंत्र आठवतो? तर तो असा काही कानमंत्र असेल तर ते आम्हाला सांग. अडचणीत प्रचंड आयुष्यामध्ये येतो. बरं, माझ्या आयुष्यात तर 2017ला खूप मोठी अडचण आली. म्हणजे माझ्या मुलगा चिरंजीव श्लोकला एक थोडा आजार पण जडला आणि त्या दरम्यान मी खूप खचलो होतो. खरं तर त्यावेळेस माझी मिसेस शुभांगी तिनं खूप मला सहकार्य केलं आणि माझी मुलगी गुडिया ती खूप लहान होती, तिला तर काय ह्या गोष्टीचं त्या म्हणजे ज्ञात नव्हतं, पण तरी पण घरात एक वातावरण तयार झालं होतं. त्या दरम्यान मला आई वडील, मित्र असतील किंवा जे काय पाहुणे असतील, सासरवाडीकडचे असतील, सगळ्यांची खूप मोठी सहकार्य मिळालं, साथ मिळाली. आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, ह्या सगळ्यांच्या साथीमुळे मी ते 3 वर्ष कसे पार पडले हे मला सुद्धा आता आठवतं. आणि तो प्रसंग संपतोय तोपर्यंत एखादा वर्ष मध्ये गेला. तोपर्यंत माझी मिसेस शुभांगी तिला एक मोठा हे आलं. तसं तिच्या लहानपणी तिची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती, परत एकदा शस्त्रक्रियेची वेळ आली आणि 2023मध्ये तिची हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळेस सुद्धा मी प्रचंड खचलो होतो आणि त्यावेळेस मात्र मला तसंच मित्रांनी, घरच्यांनी, सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. पण खरं बघायला गेलं तर माझी आई नेहमी मला सांगते की बाबा तू ताण घेत जाऊ नकोस, येणाऱ्या प्रसंगाला तोंड दे आणि ह्यातून निश्चित निभावतील. कारण आपल्या पाठीमागे खूप मोठ्या लोकांचा, कुलस्वामींचा साथ आहे आणि ती सतत एक म्हणलं की उकरड्यात सुद्धा पाक फिटतो. तू प्रयत्न कर, तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाला निश्चित येशील. हा मात्र माझ्यासाठी खूप मोठं कारण आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात, अडचणी असतात, परंतु अडचणीमध्ये मदतीचे जे हात असतात त्यामध्ये सगळ्यात मोठा हात आपल्या आईचा असतो. संतोष, धन्यवाद.